उद्या हळदीला डीजे समोर दादू असं यंगा पाहिजे. इथे आमच्या ताई नवरीबाईचं आवरून झालेलं आहे. कारण तिच्या हात आणि इथे आता मांडवाचं काम पूर्ण होत आलंय म्हणजे झालंयच. इकडं कानात पण मारून झालीये. उद्या हळद आहे आणि परवा संगीत. आता कमान रोडला टाकली आहे. तुम्हाला दाखवतो रोडला जाऊन. तुम्ही बघू शकता भोसले परिवार गाईड्स अशा प्रकारे कमान लावली आहे. तुम्हाला समोरून दाखवतो. गाईड्स तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असा मांडव झालाय. वाव किती सुंदर आहे ना. दीदीने आमचा टावेल घेतलाय काळी नाही पडाव म्हणून. इकडं कमान पण बघू शकता खूपच सुंदर अशी केलेली. गाईड्स इकडं अशी कमान मारून झाली. तुम्ही बघू शकता इथे डान्स आणि इथे डीजे. गाईड्स आत्ता ताईच्या पायावर मेहंदी काढतो ते हातावरचे दाखव. इथे आरुसचे चाळे सुरूचे चाळे नाही गाईस. मी तुम्हाला आता एक काहीतरी बनवून दाखवतो. मग बनवलेलं पण ते तुटलेलं. ठीक आहे हे बघा गाईड्स. तर इथं आमच्या ताईची मेहंदी झाली आहे. ताई मेहंदी दाखव. पाय पण काढले बघू शकता. उद्या हळदीला डीजे समोर दादू असं यंगा पाहिजे. यंगा बॉईज गाते ना माळा घालून डीजे वर चढणार आहे ट्रकवर आणि असं नाचणार आहे. दीदी हा काय म्हणतोय का? गाईड्स आता लाईट वाला येणार आहे आज रात्री 2 वाजता तिथे. आनंदीची मेहंदी बघा. आरुषचा डीजे दाखवतो. आरुष ऑडिओ मानवाला 2 बेस 2 टॉप आहे पण त्याने आता एकच लावले. दोन बेस 2 पहिलं माहिती पण नव्हतं काय असं. 2 मिनिटं चाललो मी. गाईड्स इथं राय आहे. इथं आमचा ऋतिक भाऊ ताईला चारतोय कारण तिच्या हातावर मेहंदी आहे म्हणून. मी माझं खातोय. आरुष चार ना ताईला. तू रडणार आहे का परवा? नाही झालंय ऑलरेडी. कोणाकडे गेलाय तू? चकुली दीदीकडं हलवायचं त्याला तसंच लागतं. गाईड्स तर आत्ता आज आहे हळद. पाऊस पण पडलाय तुम्ही बघू शकता. पावसाने तर थोडं हाल झालंय. इकडं जेवणाचं चालू आहे. सगळे खाली करत होते वरती आले ते. इकडे स्वरा आली आहे. आमच्या आत्यान त्या आल्यात. इकडं चाललंय. हे आमचे आत्तो अंदाज हो आणि मोठे पप्पा. इकडं जेवणाचं सगळं चाललंय तुम्ही बघू शकता. इकडे लाईटवाले आलेत आणि आता सेटअप त्यांचं चालू आहे. आता हळदीचं डेकोरेशन वाले येणार आहेत. इकडे आमच्या ताईचे उष्टी हळद घेऊन आलेत दादा ते बघू शकता. ताईला उष्टी हळद लावायला सांगितलंय 5:30 वाजेपर्यंत. इकडे डेकोरेशनचं चालू आहे बघू शकता. हळदी इकडे सोने भाऊ. आता ताईचा मेकअप चालू आहे इथे. इथे आता हळद मिक्स खलवते ते
बघू शकता इकडं उष्टी हळद पण आलेली आहे. इकडे आता हळद घालवण्याचा समारंभ चालू आहे. लाईट बघू शकता तुम्ही सेटअप. आता डीजेची गाडी येईल. इथे पाटील दादा, डीजे पाटील दादा. इथे आमच्या मामी आल्यात, त्रिशा. मम्मीचं नाही दाखवत. इकडे आमच्या छोकोली दी आली. इकडे आमच्या मोठे मम्मी. इथे आमच्या ताई नवरीबाईचं आवरून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. बाकीचे काय करू गाईड इथे श्राव्य आणि चिव बघू शकताय किती केवढं दिसत ते. त्रिशा माऊ हाय. इथे ताईचं जरा डेकोरेशन चालू आहे. लाईट गेली. First it happened to me last night, hanging out at the club. गाईड सिद्धे आता ताईचा सोडा भरतात. दार लाव.
पडला दारात येऊन तेव्हा गेलं माझं ध्यान त्या दारात गेला तिनं टाकल्या टोकल्या बाजून पडला दारात येऊन जेव्हा गेलं माझं ध्यान तेव्हा गेलं माझं हे चाराच्या हारीला आणि शेजाराच्या पारीला देख राजा सी पिंक्या तू येडी आहे आमची हळदीला बसली म्हणते माझ्या हाऊस पूर्ण नाही झाला. लावा मामा पण आहे तिथं. आता इथे हळद समाप्त झाली. रात्रीचे 1:30-2 वाजाय आलेले. सगळे घरातले जेवत आहे. इकडे मेहंदी समारंभ मेहंदी समारंभ चालू आहे. हात कर इथे ताईचं सगळं घाणा मागण्याचं.
बघू शकता. गाईड इथं आता श्राव्या आणि आम्ही सगळे गप्पा मारतो. रात्रीचे 2 वाजल्यात तरी. 2 नाही वाजले, 12 वाजले असेल. अरे 2 वाजल्यात जा. इथं आमच्या मम्मीच्या हातावर मेहंदी चालू आहे. नक्की नाही सांग मला ये पल्ली मावशी हमारी इसका लड़का पल्लवी मावशी का लड़का 10वीं को है ये, पर वो संतूर मम्मी लग रही है. ये मेरे मामा की लड़की है. गाइस बघू शकता 2:30 वाजलेत रात्रीचे. हे आत्ता जेवायला बसले. बघू शकता त्यांना झोप येईना. आज हळद झाली. आता आमची हळद अजून कपडे पण चेंज नाही केले मी. केले आहे. मला लय गरम होतं. बघू शकता 2:30 वाजले. आणि एक बघायचं का मी नवीन केली, एक तोडायची नवीन केली. आणि इथं जेवण आता मी पण थोडं खाणार आणि मग झोपणार आहे. त्यांनी फुलांचा सगळा नाश करून टाकलाय. भेटूया आता उद्या संगीतच्या ब्लॉग मध्ये. इथे आता 3 वाजलेत गाईड्स, 3 सव्वा 3 तरी भाऊचं जेवण चाललंय. तिकडे सगळे झोपणारे, आम्ही सगळे बाहेर आता सगळे मस्त मांडवा खाली. गाईड्स रात्रीचे 3 वाजले तर ही बघा कशी करते बघा. बघू शकताय. इथे हळद देईल थोडीशी. 5-6 वाजता हळद कुंकू लावली. 5-6 हळद लावा, थोडीशीच लावा. दबडे